हो साहेब. साहेब कमाल तुमची बाहेर मी 5 मिनिटं बेल वाजवतो, तुम्ही समाधी लावून बसलेले. काय झालं काय? पत्र साहेब काही कमी जास्त नाही ना? हो. गोंधळे, हा तुम्ही असं करा. काय? हा या इथं असा हा. नाही, असा असा एक डबल बेड. डबल Yes. आणि बेड. त्याच्यावरती सुंदर बॉम्बे डाईंगची चादर. बोला बोला. Yes. आणतो ना. हा. आणि ती वरळीला रस्त्यावरती चित्र विकली जात माहिती ना तुम्हाला? आपण एकदा त्यांना हाकल. हा, तिथूनच. तिकडून एक घोड्याचं, उधळत्या घोड्याचं चित्र घ्या फक्त. आणि ते इथे लावा. इथे लावतो ना. आणि त्या कोपऱ्यात काय? एक सुंदरसा फिलिप्सचा रेडिओ. नवीन आले. आणि त्याच्यावरती एक छानपैकी अलार्म क्लॉक. सकाळी लवकर उठायला. तिकडे बाथरूम मध्ये? बाथरूम मध्ये नाही हो, मग त्या भिंतीला. काय? त्या भिंतीला एक छानस ड्रेसिंग टेबल. बरोबर. आणि बाथरूम मध्ये असा लावूया मोठा. बेस्ट आयडिया. आणि ड्रेसिंग टेबल वरती इंटिमेट अंगावर उडत पावडर, लिपस्टिक, म्हणजे सगळे प्रसाधन. आणि ह्या इथे असा एक बार लावा. बार? हे घरात नको. गोंधळे, पोलीस लाईनीत राहून तुमचं डोकं बिघडलंय. बार म्हणजे पडदा. पडदा. म्हणजे किचन, बेडरूम. बेडरूम निराळी पाहिजे. डिस्टर्बमेंट नको. एकदम निराळे. तो स्टो नाही, तो स्टो तुम्ही घरी घेऊन जा. तो जुनं झाला ते नको. आता गॅस आणूया. बेस्ट. पेटीवला की सुरू. येस. आणि त्या कोपऱ्यात एक छानस रॅक आणि त्याच्यावर स्टीलची चकाचक भांडी. आणि 2 ताटातून वाटत भांडी ठेवतो ना. आणि मध्ये असा एक छानस डायनिंग टेबल. 4 माणसाचं. येस. आणि त्याच्यावरती सुंदरसा निळा सनमायका आणि ऑमलेट. आमलेट? नाही, ऑमलेट ती करेल. ती करेल. ती लगेच ठरलं काय? पत्रालय ठरलं. जातो मी लग्नाला. अरे धाकटे मालक आलेत. अरे वा. या फौजदार साहेब. नमस्कार करतो बाबा. प्लीज बसा. अरे जगोबा, फौजदार साहेब आले. चहा आणा. चहा तयार आहे साहेब. काय प्रवास कसा काय झाला? मजेत झाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? तुम्ही 2 बदमाशांना पकडल्याची कामगिरी चोख बजावली त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटला. येस, आय एम हॅपी अबाउट इट. आम्ही सून पसंत केली. मला तीच धास्ती होती. म्हणजे तुम्हाला पसंत पडेल की. अरे लष्करातली माणसं बुद्धू असतात असं वाटलं की काय तुम्हाला? नाही, तसं नाही. आम्हाला पाहिजे होती तशी आमची सून. पण तिच्या घरच्या लोकांशी बोलायला नको? अरे त्याशिवाय का सगळं ठरवलं आम्ही? तुम्ही फक्त बोहल्यावर उभे राहा. लग्न पत्रिका सुद्धा छापून आल्यात. पण सुट्टी कमी पडते असंच ना? आपण वाढवून घेऊ. जाऊन या काश्मीर उटी साईडला. हॅव अ नाईस टाइम. मी कमिशनरला फोन करतो. तसं कशाला? आय विल कॉल हिम फॉर द मॅरेज. मी लग्नालाच त्याला बोलवून घेतो. ओके, हॅव अ नाईस टाइम. धनराज, लेख कमिशनर झालास म्हणून भाव खातोस की काय? माझ्या मुलाच्या लग्नाला तुला यावंच लागेल. इट्स अ मस्ट. हा अच्छा. ओके. दाजी, हे काय? का तुमच्या लग्नाची पत्रिका? काय झालं? पण पाटलाची अडाणी मूर्ख धांदरट मुलगी माझी बायको. फौजदार साहेब, कोणापुढे बोलताय याची शुद्ध ठेवा जरा, समजलं? पण
पण हे जमणार नाही. ही मुलगी मला बिलकुल पसंत नाही. फौजदार झालात म्हणून शिंग फुटली नाही तुम्हाला. पण माझ्या मनात भरलेली मुलगी आमच्या मनात भरली नाही. घराण्याची सून बापानं पसंत करायची ही आपली परंपरा. तुमच्या आईंची निवड आमच्या बापानं केली होती. आम्हाला पसंत नव्हती तरीही. दाजी, तुमची गोष्ट वेगळी होती. गोष्ट वेगळी नसते. आमची सून आम्हीच निवडायची. ही जबरदस्ती होती. फौजदार साहेब, बोललात ते बोललात. पुन्हा असले शब्द या घरात खपवून घेतले जाणार नाहीत. सॉरी. पण दाजी, तुम्हीच विचार करा. नो, वाद संपला. आता आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. हे लग्न होणार काळ्या दगडावरची रेख. आला कर्नल साहेब. या 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 आजच्या लग्नाचे खरे मानकरी तुम्ही. कसे कसे आमची मंडळी घेऊन आलोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आमचे साहेब कुठे आहेत? वर आहेत की? या या बेटा. सौभाग्य होती. व्हेरी गुड. शाबाश. हा, सापडले साहेब. इथे आहे साहेब. समजा कसं चकाचक केलं. पडदा लावला, बाथरूम मध्ये आरसा लावला, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, साहेब ते इंटिमेट सुद्धा आणलं साहेब. पण एक झालं साहेब, त्या उधळत्या घोड्याचं चित्र नाही मिळालं. बुडत्या झाडाचं चित्र मिळालं, ते लावलं. छान. तुम्ही आलात. आलात म्हणजे यायलाच पाहिजे. आता तुम्हाला माहित नाही साहेब, पण हे लग्न ठरवण्यात माझा वाटा फार मोठा आहे. काय? होय ना. आता तुम्हाला माहित नाही, पण मीच पाटलाला तुमच्या कर्नल साहेबांना भेटायला सांगितलं आणि ती युक्ती एकदम सक्सेसफुल झाली. गोंधळे, तुम्ही तुम्ही केलं हे? होय ना. मूर्ख आहात तुम्ही. तुम्ही माझं आयुष्य बर्बाद केलं. पण साहेब, गेट आउट. नाही पण मी म्हणतो आता मुहूर्त ठरला, तयारी झाली, माणसं आली. आय से गेट आउट. सदा मंगलम शुभमंगल काय म्हणालीस? तुम्ही नाही, पुस्तकातल्या फौजदाराला. अव, मला अगोदर सांगा, तुम्ही किती चोरासनी पकडलात? आठवत नाही मला. नाही. बरं, मग तुम्ही किती खुनाचा तपास केला हे तरी आठवतं? नाही. नाही. बर. हवं, त्या गुरुनाथ नायकाचे कॅप्टन दीपावाने धाडस करता काय हो तुम्ही? मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. राहिलं. हा, पण तुम्हाला फौजदारच व्हावं असं का वाटलं? मीच चूक केली असं वाटतंय मला आता. अहो, चूक केली तेच बरोबर केलं सा. नाहीतर तुमची माझी गाठ कशी पडली असती? तुम्हाला माहित आहे, मी देवाला नवस बोलले होते. वा. मला मुंबईचा फौजदारच नवरा मिळू दे म्हणून. कळलं.
पण उगीच वटवट करू नकोस, समजलं? मी कुठं वटवट करते? तुम्ही आमच्या वाड्यावर त्या खोट्या फौजदाराला पकडायला आला होता ना? तेव्हाच माझं मन चिमणीवाणी भरकन उडून तुमच्यावर बसलं. त्या निळ्या डोळ्याच्या रहस्यकथेतील पुस्तकातली ती नायिका वासंती, ती पण अशीच फिदा झाली त्या फौजदारावर. मी रहस्य कथेतला फौजदार नाही. मी तरी कुठं म्हणते, पण कवा ना कवा तरी कुणाचं रहस्य उलगडण्याची कामगिरी करशील की नव? हा, आणि खरं सांगू, तुमचा रुबाब, ऐट, धाडस, ताकद आणि आणि तुमचं रूप बघून मी तवाच म्हटलं देवाला, देवा बाबा, ह्योच नवरा मला मिळू दे सात जन्म. त्या बंद दरवाजाच्या पुन्हाच. आता गप्प बैस, डोकं फुटायची पाळी आली माझी. अव ऐका तर खरं, मी आणि आमचा आबा तुमच्या वडिलांकडे आलो, म्हणजे हिथं आलो. तेव्हा तुमचं वडील काय म्हणलं? तुमचं वडील म्हणाल, आमच्या डोळ्यासमोर जशी सून होती तशीच हाय ही पोरगी. म्हणजे मी, माझे आई, तुझं तोंड दुखत नाही का? नाही. वटवट बंद कर. असं मग काय करता? माझं बोलणं इतकं वंगाळ आहे वय? मला तुमच्या संग बोलावं असं लई वाटतं, पर तुम्ही बी बोलत नाही आणि मला बी बोलू देत नाही. अव आता कायद्याने मी तुमची बायको हाय. मला कायदा शिकवतेस? हळूहळू. का? काय तर वाड्यातली समधी माणसं वर येतील बघाय, आपण का बांधतो म्हणून. अव मला एक सांगा, काय? तुम्ही तुमच्या वडिलांचा हुकूम मोडणार? वडिलांचा हुकूम? कुठला हुकूम? वा, आपण आईसाहेबांच्या फोटोला पाया पडत असताना मामासाहेब काय म्हणलं? काय म्हणाले? सुखाने संसार करा, आठवतं?